मालक आणि कामगारांचं आमचं नातं खूप घट्ट आहे आणि वेळोवेळी मालकांनी आम्हाला सांभाळून घेतलेलं आहे। कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा नातेवाईक आपल्याकडे यायला घाबरत होते, पण मालकांनी आम्हाला वेळोवेळी मजुरी टाकलेली आहे, आर्थिक मदत केलेली आहे। सोलापूर किमान वेतन देण्याच्या आदेशावर विडी कारखानदारांनी बंदचा हक्क देत तेलंगण प्रांतात स्थलांतराचा इशारा दिला। तसे झाल्यास आम्ही जगायचं कसं असा प्रश्न महिला कामगारांनी उपस्थित केला। सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर महिलांनी सोमवारी आणि मंगळवारी विडी कामगारांच्या व्यथा मांडल्या। किमान वेतन नको, परंतु शक्यतो रोजगाराची हमी हवी अशी भूमिका अधिकाऱ्यांसमोर ठेवली। 1000 विड्यांसाठी 379 रुपये मजुरी देण्याचा आदेश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी काढला। त्यानंतर सोलापूर विडी उद्योग संघाने कारखाने बंदचा इशारा दिला। या पार्श्वभूमीवर महिलांनी स्वतःहून दगडी नगर येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय गाठून त्यांच्यासमोर व्यथा सांगितल्या। कामगारांच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा अशी विनवणी केली। आम्ही तशी तक्रार पुढे काही केली नाही, आम्ही सरकार दरबारी पण गेलो नाही किंवा यायचं नाही। आमचं मालक आणि कामगारांचं आमचं नातं खूप घट्ट आहे आणि वेळोवेळी मालकांनी आम्हाला सांभाळून घेतलेलं आहे। कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा नातेवाईक आपल्याकडे यायला घाबरत होते, पण मालकांनी आम्हाला वेळोवेळी मजुरी टाकलेली आहे, आर्थिक मदत केलेली आहे। त्या कोरोनाच्या बिकट काळात सुद्धा त्यांनी आम्हाला साथ दिलेली आहे। आमचा पगार वेळेवर मिळतो, आमची मजुरी वेळेवर मिळते, त्यामुळे आम्हाला कामगार आम्ही कुठल्याच संघटनेकडे किंवा आपल्या आयुक्तांकडे शासनाकडे आम्ही कुठलीच तक्रार केली नाही। मालकांनी आम्हाला जे काय दिले त्यात आम्ही समाधानी आहोत। आमचा हा रोजगार 18 ते 60 किंवा 65 वयापर्यंतच्या सगळ्या महिलांसाठी हा रोजगार आहे। ही खूप महत्त्वाची बाब आहे आणि हा विडी उद्योग आपण घरात बसून आपल्या मुलाबाळांना सांभाळून हा विडी उद्योग आपण करतो, बिड्या बनवतो आणि ह्यामध्ये काय आज कामगाराकडे काही अडचण आली तर ती बिड्या आणत नाही, दुसऱ्या दिवशी ती बिड्या आणते। असा म्हणजे ज्या उद्योगाला म्हणजे काय आधार नाही आहे असा हे करून कामगारांच्या भल्यासाठी मालक एवढे दिवस आमच्या बरोबर आहेत की किती दिवसापासून चालू आहे, नाही बिडी उद्योग बंद होणार, बिडी उद्योग बंद होणार, पण मालकांनी कधीच आमची साथ सोडली नाही। आमचं जी कला आहे, हस्तकला, बिडी उद्योग म्हणजे एक कला आहे आणि ही कला जर तुम्ही कारखाने बंद केले तर ही कला पण नामशेष होणार आहे आणि मुख्य म्हणजे महिलांच्या हाताला काम मिळणार नाही। ज्या कितीतरी लाखो कुटुंब बिड्यावर असतात, घर सांभाळून आपला संसार सांभाळून ज्या महिला रोजगार करत आहेत ते पूर्ण बंद होणार आहे। महागाईच्या हिशोबाने महागाई तर दरवेळेस वाढतच जाणार। महागाई काय तुम्ही कमी करणार नाही साहेब, मालक आम्हाला तेवढंच बस आम्हाला नाही, महागाई तर वाढतच जाणार आहे। महागाई कधी कमी झाली आहे का? ते बंद वाढते। आम्हाला जर महागाई वाढली, बरोबर आहे तुमचं म्हणणं, हाताला काम पण नाही आणि महागाई वाढली तर आम्ही कसं जगायचं? आत्महत्येशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय उरणार नाही आणि आम्ही सगळे बिडी कामगार आज इथं आपल्या आयुक्तांना विनंती करायला आलोय की आम्हाला किमान वेतन नको आहे, मालक जे काय देतील त्यात आम्ही समाधानी आहोत। हा आमचा रोजगार आहे, आमचं कुटुंब यावर चालत आहे। जर सरकारने यावर काही विचार केला नाही तर आम्ही सगळे आत्मदहनासाठी इथं परत एकदा येऊ, एवढी माझी आपल्या आयुक्तांना विनंती आहे की यातनं काही काय होईना तुम्ही जो काही व्यवस्थित असेल सुवर्ण मध्य काढा। आम्हाला मालक आणि कामगार ह्यांच्या बाजूने विचार करून जो काही व्यवस्थित निर्णय असेल तो किती वाढ व्हायला पाहिजे तुम्हाला? वाढ म्हणण्यापेक्षा आम्हाला आमची रोजीरोटी महत्वाची आहे। किती वाढलं काय वाढलं ह्याच्याशी आम्हाला काही हे नाही, आमच्या हाताला काम मिळणं, आमचं कुटुंब चालू राहणं म्हणजे कुटुंब पोचलं जाणं आणि आमच्या हाताला काम मिळणं हे खूप महत्वाचं आहे। एवढंच आमची विनंती आहे कामगार आयुक्त साहेबांना।